म्हणजे खरंच सांगण्यासारखं आहे का लहानपणापासून जी काळजी घेत आले ते आज पण तितकीच काळजी घेतात. म्हणजे संस्कार म्हणजे पहिले संस्कार हेच का आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, आणि शिक्षण दिलं नसतं. ॲक्च्युली फिलिंग खूप चांगली आहे. वडिलांचा 71st बर्थडे आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत हे सांगितलं पाहिजे का माझ्या वडिलांनी 71 वर्षात जे काही पदार्पण त्यांचं आहे त्यांनी काय काय केलं आमच्यासाठी, हा एक थोडासा भाग माझ्या मनात आला आणि असं वाटलं आपण पॉडकास्टिंग केली पाहिजे. समाजकारणात राहून जेव्हा ते कॉलेजमध्ये होते, पहिल्यांदा GS झाले कॉलेजला, मित्र कंपनी खूप त्यांना. GS झाल्यानंतर पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये साधारण 20 वर्ष त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर पिंपळगाव च्या अगोदर लासलगाव बाजार समितीचे ते सभापती होते. आणि लासलगाव बाजार समिती आज शरद पवारांची जी राष्ट्रवादी 1999ला स्थापन झाली त्यात त्यांचाही खूप मोठा वाटा. तालुकाभर काम करणं, जिल्हाभर काम करणं, पक्ष वाढवणं, संघटना वाढवणं, लोकांना जोडणं, आणि सिनियर मोस्ट पर्सन असल्यामुळं तो जे काही रक्तात त्यांचं राजकारण आहे आज पण. एवढंच एका निवडणूक त्यांनी लढवण्याची जी काय आहे ती सोडली, पण ॲज अन किंग मेकर लोकांना कन्सल्टन्सी करणं, लोकांना सांगणं कुठले डाव कसे टाकायचे, हे जुन्या लोकांना सगळ्या गोष्टी समजतात, कळतात. आणि हल्लीच्या राजकारणात कसं आहे, यंग पिढी खूप आलेली आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी अशा बसूनच ते डिसिजन आणि निर्णय घ्यावं लागतात. त्याच्यामुळं राजकारण आणि समाजकारणात जे काही त्यांनी पेरलं आहे, हे मी मानतो, जे काही त्यांनी पेरलं आहे आज ते आम्हाला पुढं नेणं हे आमचं कर्तव्य आणि काम आहे. त्याच्यात मग 1988 साली पिंपळगावला पाराशरी पतसंस्था त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण केला, कर्ज वाटप केलं. त्याच्यानंतर श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्था 2002 साली स्थापन केली. तर आज आम्ही घडलो नसतो, हे तितकंच खरं आहे. शिक्षण आज आहे त्याच्यामुळं दिस इज अ व्हेरी बिग थिंग त्यांनी जे काही दिलं आम्हाला. आणि गीतेशजी, तात्यांविषयी तो आपण बोललोच, पण तुमच्या आईंनी त्यांना दिलेली साथ याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. वकिली एकदा 2007-08ला जेव्हा चालू केली तर ती आजपर्यंत व्यवस्थितच करतो आहे. आणि माझे जे पार्टनर आहेत ॲडव्होकेट अमित भट, विनायक कुलकर्णी, आम्ही सगळे सोबत राहून काम करतो. काही जास्त कळत नाही. आमच्याकडे जेव्हा पाहुणे यायचे घरी लहानपणी, जुन्या घरी, मग ते पाहुण्यांची चपला आम्ही त्या जाऊन बाहेर टाकायचो, त्या गटारीत टाकायचो, कुठेही टाकायचो. आणि ते पाहुणे जेव्हा बाहेर निघाले का मग ते विचार करायचं कुठं गेले चपला. मग आम्ही असं बसायचो, आम्हाला काही माहीतच नाही बाबा. मग ती मम्मी जाऊन घेऊन यायची. असे खूप छोटे छोटे मोमेंट्स आहेत असे. आम्हाला जेव्हा लोक भेटतात लोक सांगतात ना आम्हाला, आम्ही तात्यांचे माणसं बरं का, तात्यांसाठी आम्ही हे केलं, तात्यांनी आमच्यासाठी हे केलं, म्हणजे ते ऐकूनच आम्ही खूप खुश होऊन जातो. आज पण कुठलाही निवडणूक असो, आमचे काका दिलीप काका बनकर त्यांच्याही निवडणुकीसाठी आम्ही कायम रणांगणात असतो, आम्ही फिरत असतो, लोकांमध्ये असतो. सांगतात लोक आम्हाला, आमचे भाऊ भास्कर नाना बनकर, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. नमस्कार मंडळी, मी तुमची आवडती कांचन. मित्रांनो, आई आणि वडील हे दोन्ही आपल्या जीवाच्या खूप 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 जवळ असतात. आई म्हटलं म्हणजे कधी पडलो आपण तर आई ग असं म्हणतो, म्हणजे प्रेम म्हणजे आई असते आपल्यासाठी. पण शिस्त म्हणजे असतात बाबा. आज बोलूया
अशाच एका बाबांविषयी. सो लेट्स वेलकम फॉर दिस पॉडकास्ट ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर सर. सर, Thank you वेलकम so टू द much. Thank you so much. पॉडकास्ट. Thank you so कसं much. वाटतंय? खूप छान, खूप छान. म्हणजे आज आपण इथं तुमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं पॉडकास्ट करतोय. 100%. तर व्हॉट इज दॅट फिलिंग अबाउट इट? ॲक्च्युली फिलिंग खूप चांगली आहे. वडिलांचा 71st बर्थडे आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत हे सांगितलं पाहिजे का माझ्या वडिलांनी 71 वर्षात जे काही पदार्पण त्यांचं आहे त्यांनी काय काय केलं आमच्यासाठी. हा एक थोडासा भाग माझ्या मनात आला आणि असं वाटलं आपण पॉडकास्टिंग केली पाहिजे. क्या बात आहे. आणि थोडंसं डिफरंट, समथिंग डिफरंट. म्हणजे आजकाल इंस्टाग्राम आणि आजचं युग आहे त्या हिशोबाने लोक काहीतरी कसं आहे वेगळ्या पद्धतीने विचार करतात. मी पण काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच विचार करतो. आउट ऑफ द बॉक्स. येस, त्याच्यामुळे म्हटलं ठरवून वी शुड से समथिंग अबाउट अ फादर, का आपल्यासाठी काय केलं त्यांनी. म्हणजे एक टॅगलाईन सांगायची झाली तर बाबांनी आमच्यासाठी खूप काय केलं. बाबांनीच नाही, आई बाबांनी. सर्वप्रथम तुमच्यासाठी बाबा आणि लोकनेते तानाजीराव बनकर यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. बाबा म्हटले तर एक सामान्य कुटुंबातनं 1 जून 1955 साली त्यांचा जन्म झालेला आणि 4 भावंडं आणि 5 बहिणी. त्याच्यामुळं परिस्थिती त्या काळात अशी काही नव्हती. म्हणजे शेतकरी कुटुंबातला माणूस शेती करून नाशिकला 1 वर्ष सायकलने येऊन जाऊन मायकोमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर हलाखीचीच परिस्थिती होती, परंतु हळूहळू ती परिस्थिती जेव्हा सुधारत गेली, शेतीतनं चांगलं उत्पन्न त्यांनी काढून दाखवलं. त्याच्यानंतर आईबरोबर महत्त्वाचा जो काही साथ होता, आईची साथ, आई शेती करायची, तेही ती त्यांच्याबरोबरच सोबत जे काही काम करायचे ते खूप असं जेव्हा ऐकतो मी या सगळ्या गोष्टी आईकडनं, ह्या सगळ्या गोष्टी माझी आईच सांगते ॲक्च्युली. बाबांचं कसं थोडंसं वेगळा विषय असतो. म्हणजे लहानपण खूप खूप असं कष्टाचे दिवस काढले त्यांनी आणि त्या कष्टातनं आज आम्हाला घडवलं त्यांनी. आणि तुम्हाला लहानपणीचे वडील कसे आठवतात? लहानपणचं खूप इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे पिंपळगाव बसवंतमध्ये जेव्हा आमचा जन्म झालेला आहे, आम्ही 2 भाऊ, मी आणि माझा भाऊ गौरव, आम्ही जुळे भाऊ आहे. आम्हाला साधारण एक 2.5-3 वर्षाचेच जेव्हा होतो आम्ही, तेव्हा आम्हाला पाचगणी महाबळेश्वर येथे एज्युकेशनसाठी आम्हाला टाकलं गेलं. म्हणजे साधारण एक 87-88च्या दरम्यान. 83चा आमचा जन्म आहे दोघांचा. आणि त्या काळात तिथं ठेवलं आमच्या वडिलांनी. म्हणजे त्यांचा व्ह्यू जो होता तो खूप चांगला होता आमच्यासाठी, असंच मला आज म्हणावं लागेल. कारण हे पॉडकास्ट आज मी दिली नसती, मी पाचगणीला शिकलो नसतो तर आज आपण भेटलो नसतो. आणि जेव्हा तिथं शिक्षणासाठी आम्हाला टाकलं, फ्रॉम ज्युनियर KG, सिनियर KG टिल 10th आमचं शिक्षण 10वीपर्यंत तिथं झालं. परंतु तो जो काळ होता जेव्हा आम्हाला वडील सकाळी सकाळी पिंपळगाववरनं पाचगणीला घेऊन जायचे, तेव्हा तो असा लहानपणचा तो इंटरॅक्शन जे राहायचं आमचं, आम्हाला काही कळत पण नव्हतं. पण पाचगणी जेव्हा आली, आम्हाला जेव्हा सोडलं त्यांनी, का ते लांबून बघायचे असे आम्हाला. ते 2-3 दिवस तिथं थांबायचे पाचगणीत आणि लांबून बघायचे का काय करतात ते मुलं. आई इथं पिंपळगावलाच राहायची, आई शेती बघायची आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र कंपनी खूप राहायची. त्याच्यामुळं पाचगणी म्हटल्यावर इट इज आम्ही कधीच नाही विसरू शकत पाचगणीत. आणि तिथं आमचे एक चंद्राबेन शहा म्हणून होत्या, त्यांनी आमचं सगळं संगोपन केलं, आम्हाला सांभाळलं
आणि आज पण आम्ही त्यांच्याकडे जातो. आणि पॅरेंट्स डे असायचा, मग आई यायची, वडील यायचे, आम्हाला घेऊन फिरायचे. म्हणजे तो एक काळच वेगळा होता. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे त्यांची दूरदृष्टीमुळे आज तुम्ही घडलो. घडले आहात आणि खूप सक्सेसफुल आहात. यू आर अन ॲडव्होकेट. कम ऑन. बरोबर आहे. इट्स अ व्हेरी बिग थिंग. 10वीपर्यंत जे काही शिक्षण आमचं झालं त्याच्यानंतर मग आम्ही नाशिकला आलो. मग नाशिकला आल्यानंतर स्पोर्ट्समध्ये खूप चांगले होतो आम्ही. फुटबॉल, क्रिकेट, वी स्टील हॅव आर रेकॉर्ड्स ओव्हर देअर, ॲथलेटिक्स. त्याच्यानंतर नाशिकला आल्यानंतर बी कॉम नंतर LLB, भावानी BSc ॲग्री केलं के वाघला. अशी आमचे शिक्षणांची जी काही पायरी होती ती अशी हळूहळू घडली. घरात तुमचे वडील कडक होते का मित्रासारखे? तुम्ही काय म्हणणार त्याच्याविषयी? नाही, असं म्हणता नाही येणार. काही अशा चुकीच्या गोष्टी घडल्या तर ते तिथल्या तिथं रागवतात, बोलतात, पण एका बाजूने प्रेम पण करतात. आज शेवटी जेव्हा मुलांना जे काही घडवायचं आहे तर ते सांगून, शिकून, रागूनच मुलं घडतात, हे तितकंच खरं आहे. आणि एखादी तुमच्या बालपणीची गोष्ट जी तुम्हाला आजही डोळ्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे? खूप आठवणी आहे. आम्हाला तर पाचगणीला जेव्हा गाडीत घेऊन जायचे तर पाचगणी आम्हाला कळायचं का पाचगणी येत आहे, तर आम्ही मुद्दाम असं सांगायचो, आम्हाला वॉशरूमला जायचं आहे, थोडीशी गाडी थांबवा, मग काहीतरी खायचं आहे. मग असं थोडं टाईमपास करत करत मग जेव्हा पाचगणी यायची आणि जेव्हा ते आम्हाला सोडायचे आणि ते जायचे तरी आम्ही पळत यायचो त्यांच्याकडं आणि परत आम्हाला सोडायला जायचे. तो एक असं हार्ट मोमेंट फिलिंग जी आहे ती आज पण अशी जाणवती मला. का तेव्हा नक्कीच त्यांना रडू आलं असेल किंवा वॉटेवर, पण त्यांनी तो दगड त्यांच्या काळजात ठेवून आम्हाला दोघांना घडवलं आज, हे तितकंच खरं आहे. म्हणजे तुम्ही भावंड पाचगणीमध्ये राहायचे आणि इतकं प्रेम होतं का ते जाताना जी म्हणजे एक पेन असतं ते तुम्ही पण फील करायचे. ते तर 100% ऑफकोर्स तुम्हाला सोडून जाते. कारण पाचगणीत जेव्हा आम्ही शिकायला होतो, अख्खं पिंपळगाव आम्हाला भेटायला यायचं तिथं. एवढे आम्ही जोडलेलो होतो. म्हणजे वडील पण होतेच, पण परंतु त्याचं उलटं असं की आम्ही जेव्हा पाचगणीवरनं पिंपळगावला जायचो तर तेव्हा अख्खं पिंपळगाव तिथं घरी यायचं आम्हाला भेटायला. म्हणजे आमचे नातेवाईक, आमचे भाऊ, आमच्या बहिणी, आणि मम्मी एकटी बाहेर बसायची का आम्हाला एक जण मोटरसायकलवर घेऊन फिरायचं आणि परत सोडायचं, एक जण घेऊन यायचं आणि परत सोडायचं, एक जण घेऊन यायचं आणि परत सोडायचं. अख्खा दिवस असा जायचा. म्हणजे लहानपणचं तर इट वॉज व्हेरी अमेझिंग आणि खूप चांगले दिवस होते ते. बरं, दोघांना काही आणायचं तर मग सारखंच आणायचं. कपडे असतील किंवा चॉकलेट्स असतील किंवा फटाकडे असतील किंवा जे काय असेल सारखंच. म्हणजे बर्थडेला आमच्या बर्थडेज म्हटल्यावर खूप मोठे मोठे सेलिब्रेशन्स राहायचे लहानपणापासून. आज पण जेव्हा आमचे बर्थडे 12 नोव्हेंबरला असतात तेव्हा पण आज पण आतुरतेने अशी वाटच बघतात आईवडील. म्हणजे सेम कलरचे, म्हणजे तुम्हाला सगळं रेड same. आणलं तर त्यांना पण त्याला पण. रेड असं. हो, म्हणजे हो. गौरवजींना पण हो, हो, असं हो. क्या म्हणजे सेम कपडे घालून तुम्ही Same. म्हणजे असं लहानपणचं लहानपणच. हो, हो. कसं वाटायचं सर तुम्हाला ते? सगळे लोक फसायचे आम्हाला आज पण नवीन एखादा माणूस जेव्हा आम्हाला दोघांना बघतो तर तो 100% फसतो तो. तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेला सर्वात मोठा संस्कार कोणता असं तुम्हाला वाटतं? ते तर म्हणजे खरंच सांगण्यासारखं आहे का लहानपणापासून जी काळजी घेत आले ते आज पण तितकीच काळजी घेता. म्हणजे संस्कार म्हणजे पहिले संस्कार हेच का आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. कारण शिक्षण दिलं नसतं तर आज आम्ही घडलो नसतो, हे तितकंच खरं आहे. शिक्षण आज
आहे. त्याच्यामुळं दिस इज अ व्हेरी बिग थिंग त्यांनी जे काही दिलं आम्हाला, आणि वी आर व्हेरी थँकफुल टू हिम. का एवढ्या कष्टातनं सगळ्या गोष्टी त्यांनी उभे केल्या, आम्हाला घडवलं, आणि जे काय आहे वेळोवेळी टप्प्याटप्प्यात जे म्हणतो आपण, म्हणजे लहानपण असो, मग स्कूल डेज असो, मग कॉलेज डेज असो, टप्प्याटप्प्यात त्यांनी ती काळजी घेतली आमची, का मुलांना आपण काय दिलं पाहिजे. ओके. तुम्ही नाशिकचे नामांकित वकील आहात, राईट. आणि वकील होण्याच्या प्रवासात सर्वात मोठा त्यांचं मार्गदर्शन होता का तुमच्या लाईफमध्ये? हां, ऑफकोर्स. कारण वकिली म्हणजे इनडिरेक्टली वकिलीच्या बाबतीत असं म्हणावं लागेल का माझ्या डोक्यात वकिली काही नव्हती. अच्छा. कमी वकील होईल, कमी करणारे वकिली. माझं थोडंसं ॲक्च्युली बॉम्बे टच होता. आय वॉज अ गुड सिंगर ॲक्च्युली. मला थोडंसं करिअर तिकडं करायचं होतं आणि सेट व्हायचं होतं. परंतु चलो, जे काय आलं ते आपण केलं पाहिजे. फर्स्ट इयरला जेव्हा ॲडमिशन घेऊन जेव्हा स्टार्ट केली वकिली, म्हणजे तेव्हा असं काही जाणवलं नाही का आपण वकिली का करतो आहे. मी असं कॉलेजला जायचो, क्लासेस अटेंड करायचो, फुटबॉल तेव्हाही खेळायचो मी. LLBला जेव्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला होतो मी तेव्हा. आणि मग सेकंड थर्डला थोडंसं असं जाणवलं का वकिली आपल्याला का करायला लावली आपल्या वडिलांनी, किंवा का ॲडमिशन घेतलं, का आपल्याला समाजात चांगलं नाव आहे, समाजात तू काम करू शकतोस. आणि मग वकिली एकदा 2007-08ला जेव्हा चालू केली तर ती आजपर्यंत व्यवस्थितच करतो आहे. आणि माझे जे पार्टनर आहेत ॲडव्होकेट अमित भट, विनायक कुलकर्णी, आम्ही सगळे सोबत राहून काम करतो. देर इज ऑलवेज अ रिझन लाईक. हो हो हो. समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात व्यस्त असताना त्यांनी कुटुंबासाठी कोणते त्याग केले? हा एक खूप मोठा विषय, समाजकारण आणि राजकारण त्यांच्या आयुष्यातला पण. कारण तो ऑटोमॅटिकली आता इन्फ्लुएन्स जे म्हणतो आपण, का गेल्या 40 वर्षांपासून ते राजकारणात आहे आणि मी ते बघतो आहे, तो ऑटोमॅटिकली तो इन्फ्लुएन्स मला आला आहे. वारसा पण आहे, इन्फ्लुएन्स पण आहे. त्याच्याने आपण ज्या काही गोष्टी बघतो तर ते हळूहळू आवड निर्माण होती. तर त्यांच्या बाबतीत असं झालं का लहानपणापासूनच त्यांना आवड राजकारणाची आणि समाजकारणाची. समाजकारणात राहून जेव्हा ते कॉलेजमध्ये होते, पहिल्यांदा GS झाले कॉलेजला. मित्र कंपनी खूप त्यांना. GS झाल्यानंतर पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये साधारण 20 वर्ष त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर पिंपळगावच्या अगोदर लासलगाव बाजार समितीचे ते सभापती होते. आणि लासलगाव बाजार समिती जेव्हा ते सभापती होते तर ते पिंपळगावला विभाजन करून फाउंडर मेंबर पिंपळगाव बाजार समितीचे ते झाले. म्हणजे त्यांनी किती मोठा व्ह्यू ठेवला शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, लोकल मार्केटसाठी. आज पिंपळगाव मार्केट कमिटी जर पिंपळगावात नसती त्यांनी आणलेली, तर लोकांना लासलगावलाच जावं लागलं असतं. एवढं आज जे काय आज पिंपळगावचं जे काही वैभव आपण बघतो आहे त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खूप मोठा म्हणजे खूप मोठा वाटा आहे. बिकॉज नाव पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव इज अन इंटरनॅशनल मार्केट. 100%. किती कंटेनर्स जातात. त्याच्यानंतर पिंपळगाव बाजार समितीमध्ये सभापती राहून निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक होऊन मग चेअरमन झाले. निफाड कारखाना हा एक खूप मोठा कारखाना होता त्या काळातला. त्यांच्याबरोबर श्री मालोजी काका मोगल, हे सगळे जुने सहकारी लोकांबरोबर राहून आज कारखान्याचं जे काही त्यांनी नाव कमवलं, किंवा जे काही लोकांना जे काही दिलं त्यांनी, ते खूप दिलं त्यांनी. आज कारखान्याचं आज चेअरमनपद भूषवणं म्हणजे इट वॉज अ व्हेरी बिग थिंग आणि टास्क, खूप मोठा टास्क. कारण त्या काळात, आता ठीक आहे हल्लीची राजकारणाची पद्धत आणि सगळ्याच गोष्टी बदलल्या,
25-30 वर्षापूर्वीचं राजकारण असं होतं का सगळ्या गोष्टी अशा आपण काय म्हणूया का शब्दावर चालायच्या, का तुम्ही शब्द दिला तर आम्ही चला भाऊ तात्या, म्हणजे आमच्या वडिलांना तात्या म्हणतात. अच्छा. आणि सगळ्यांचा सहवास लाभला. ते एकटे एवढं म्हणजे त्यांच्याबरोबर चांगली टीम होती आणि टीम असल्यामुळं मग सगळ्या गोष्टी घडल्या त्या. म्हणजे अक्षरशः बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बोलून घेतलं आणि खासदारकीसाठी त्यांना तिकीट ऑफर करून स्वतः माझे वडील स्वतः साहेबांना सांगतात का मला खासदारकी लढायची नाही कारण माझी परिस्थिती नाही आहे. आज शरद पवारांची जी राष्ट्रवादी 1999ला स्थापन झाली त्यात त्यांचाही खूप मोठा वाटा. तालुकाभर काम करणं, जिल्हाभर काम करणं, पक्ष वाढवणं, संघटना वाढवणं, लोकांना जोडणं आणि सिनियर मोस्ट पर्सन असल्यामुळं तो जे काही रक्तात त्यांचं राजकारण आहे आज पण. एवढंच एका निवडणूक त्यांनी लढवण्याची जी काय आहे ती सोडली, पण ॲज अन किंग मेकर लोकांना कन्सल्टन्सी करणं, लोकांना सांगणं कुठले डाव कसे टाकायचे, हे जुन्या लोकांना सगळ्या गोष्टी समजतात, कळतात. आणि हल्लीच्या राजकारणात कसं आहे यंग पिढी खूप आलेली आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी अशा बसूनच ते डिसिजन आणि निर्णय घ्यावं लागतात. त्याच्यामुळं राजकारण आणि समाजकारणात जे काही त्यांनी पेरलं आहे हे मी मानतो, जे काही त्यांनी पेरलं आहे आज ते आम्हाला पुढं नेणं हे आमचं कर्तव्य आणि काम आहे. त्याच्यात मग 1988 साली पिंपळगावला पाराशरी पतसंस्था त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण केला, कर्ज वाटप केलं. त्याच्यानंतर श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्था 2002 साली स्थापन केली. ती स्थापन करताना आज मी तिचा अध्यक्ष आहे आणि गेल्या 15 वर्षापासून सर्व सामाजिक जे काही गोरगरीब लोक आहेत जिल्ह्यातले, तालुक्यातले, गावातले, त्यांच्यासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्टच काम करतो. फ्री ऑफ कॉस्ट, कोणाकडनं 1 रुपया न घेता. का? कारण वडिलांनी ती संस्था स्थापन केली, मग आपण ते वडिलांचं नाव आपण जपलं पाहिजे हे आपल्याला समजतं आणि ते कळतं. त्याच्यामुळे ती भूमिका माझी असते. मला राजकारणात यश अपयश हा नंतरचा भाग आहे. मी राजकारणात आहे, राहील, पण चांगले काम करण्यासाठीच राहील. मी लोकांसाठी कायम राहणार आहे, तो इश्यूच येत नाही. म्हणजे त्यांचं नाव लोकनेते आहे यामुळे आहे आणि ती प्रथा तुम्ही पुढं घेऊन जात आहात. आज पण आम्ही कुठल्याही निफाड तालुक्यात आज जवळजवळ 87-88 गावं आहेत. आजही प्रत्येक गावात त्यांचा माणूस आहे. आम्ही पण जेव्हा जातो, आम्ही पण जेव्हा प्रचार करतो, आम्हाला जेव्हा लोक भेटतात लोक सांगतात ना आम्हाला आम्ही तात्यांचे माणसं बरं का, तात्यांसाठी आम्ही हे केलं, तात्यांनी आमच्यासाठी हे केलं. म्हणजे ते ऐकूनच आम्ही खूप खुश होऊन जातो. आज पण कुठलाही निवडणूक असो, आमचे काका दिलीप काका बनकर त्यांच्याही निवडणुकीसाठी आम्ही कायम रणांगणात असतो, आम्ही फिरत असतो, लोकांमध्ये असतो. सांगतात लोक आम्हाला, आमचे भाऊ भास्कर नाना बनकर, सगळे आम्ही एक टीम म्हणून काम करतोच. आणि इथून पुढे पण आता बनकरांचा जो काही वारसा आहे तो तर व्यवस्थित चालवणं मला तरी असं वाटतं का मी ती व्यवस्थित काळजी घेऊन चालवलं पाहिजे, सगळ्यांना घेऊन, ते पण मी एकटाच नाही. तुम्हाला कधी असं वाटलं की समाजासाठी वेळ देताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष केलं आहे? बिलकुल नाही. कारण जेव्हा आमचं शिक्षण चालू असताना राजकारणात जो फ्लो होता त्यांचा साधारण 90 ते 2005-10 पर्यंत तो फ्लो इतका जोरात होता का असं कधीच वाटलं नाही का राजकारण करताना इथं घरात दुर्लक्ष झालं का, शेतीकडे दुर्लक्ष झालं का. राजकारण करताना त्यांनी फोनवर शेती केली. फोनवर जे काही म्हणजे मळ्यात तर जायचेच, सकाळी जायचे उठून 5 वाजता 6 वाजता उठून जायचे. आई तर सकाळी लवकर उठूनच जे काही आमचे बागेचे जे काही खोडे असतात
ती सकाळी उठून दिवसभर काम करून मग संध्याकाळी यायची घरी. आईने खूप सगळ्या गोष्टी केल्या सगळ्यांसाठी, आमच्यासाठी तर खूप केल्या. पुढं तुम्हाला विचारेल, लोकांना न दिसलेला तानाजीराव बनकर कोण आहे? स्वतःला असं त्यांनी स्वतःला कधीच असं VIP कल्चर नाही दिला, कधीच नाही. कमी एवढ्या मोठ्या पदावर आहे, सर्वसामान्यांमध्ये ते आज पण वावरतात, बोलतात. किंवा हां, एक खूप गोष्ट आहे त्यांच्याकडनं शिकण्यासारखी, का वेळेचं बंधन आपण पाळलं पाहिजे. जर तुम्ही वेळेत सगळ्या गोष्टी सांगताय, तुम्ही लग्नाची पत्रिका असेल का 12:30चं लग्न आहे, मग ते 12:30लाच लागलं पाहिजे. मग तुम्ही ह्या टायमिंगचा कार्यक्रम ह्यात इतक्या वेळात आहे, मग तो एक तर मग लवकर जाऊन भेट देऊन येतील आणि निघून जातील. पण वेळेचं बंधन पाळून आपलं शिस्त पद्धत सगळ्या गोष्टी ठेवून आयुष्य जगतात ते. इन शॉर्ट, तात्या इंडियन टायमिंग नुसार नाही चालत, अमेरिकन टायमिंगनुसार चालतात. बरोबर आहे. क्या बात आहे. त्यांच्या संघर्षातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो? संघर्षात तर खूप संघर्ष केले आयुष्यात. आम्हाला घडवण्यापासून स्वतःला घडवण्यापासून. आम्ही चौघंच फॅमिलीमध्ये पूर्वी. आत्ता माझंही लग्न झालं आहे, भावाचंही लग्न झालं आहे, त्याला एक मुलगा आहे, मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, ट्विन्स आहेत ते. सुजाता माझ्या मिसेसचं नाव आहे, त्याच्या मिसेसचं नाव सारिका आहे, त्याच्या मुलाचं नाव पृथ्वी आहे. हे सगळे संघर्षच म्हणावं लागेल आपल्याला. संघर्ष म्हणजे कसं, जेव्हा आम्हाला शिकायला टाकलं तो एक संघर्ष. मग पोरं शिकतील का नाही, तिथं थांबतील का नाही, घडतील का नाही, हा एक मोठा प्रश्न. मग एवढ्या लांब पाचगणी आणि पिंपळगाव, त्यावेळेस सिंगल रोड, जाणं येणं किती कठीण राहायच्या ह्या गोष्टी. आमची आई आम्हाला पिंपळगावनं जेव्हा निघायचो आम्ही पहाटे 5 वाजता 6 वाजता, अख्खी गल्ली येऊन आम्हाला भेटायची, रडायची. आम्ही जेव्हा गाडीत बसायचो, ह्या सगळ्या गोष्टी अजून पण आम्हाला ते दिसतात ना, कोण कोण यायचं, कोण कोण भेटायचं आम्हाला. मग ते डबे आम्हाला आई बनवून द्यायची. मग आम्ही कुठंतरी निघताना मग असं कुठंतरी झाडाखाली थांबायचो, जेवायचो. ह्या सगळ्या गोष्टी संघर्षातनंच आज उभ्या केल्या त्यांनी. त्याच्यानंतर राजकारणात, समाजकारणात वावरताना शेती आणि थोडंसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये थोडंसं त्यांना जास्त आवड होती. मग 93 साली 94 साली हॉटेल रंगत म्हणून आपण चालू केलं. रंगतचा अर्थ असा आहे का, आरपासून आमच्या आईचं नाव चालू होतं रत्नमाला, गपासून गीतेश गौरव आणि तपासून तानाजीराव. तर ते रंगत हॉटेल चालू केलं. आणि त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये माझंही आवड हळूहळू चालू झाली. आणि सगळ्या गोष्टी अशा शिक्षण झाल्यानंतर नाशिकला जेव्हा आलो, मग असं वाटायचं का नाशिकवरनं पिंपळगावला आपण काय घेऊन गेलं पाहिजे. मग 2016 साली करी लिव्स प्युअर व्हेज हॉटेल आपण चालू केलं पिंपळगावला. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांच्या हस्ते आपण ओपनिंग केली. त्याच्यानंतर साधना चुलीवरची मिसळ आणली पिंपळगावला, पिंपळगावकरांसाठी. त्याच्यानंतर चाय टपरी आणली, सागा स्वीट्स आणलं. त्याच्यानंतर आता एक नवीन आउटलेट चालू झालेलं लज्जत मटन भाकरी. हे सगळे आउटलेट्स आहेत आपले. हे सगळे संघर्षातनंच सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. त्याच्यानंतर 2 मंगल कार्यालय चालू केले. थोडं विषयात वेगळं म्हणजे वळूया. पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील लोक त्यांच्यावर इतकं प्रेम का करता असं तुम्हाला वाटतं? कारण तो माणूसच तसा आहे ना, प्रेम करणारा. म्हणजे असं काही शिष्टपणा नाही, असं काही ॲटिट्यूड नाही, असं काही. जो माणूस भेटला त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलायचं, किंवा असं काही काच खाली करायची नाही गाडीत बसल्यानंतर. असं काही VIP कल्चर काहीच नाही. गाडीतनं उतरायचं, कधी मोटरसायकल भेटली का मोटरसायकलवर, कोणी असं भेटलं का, असं एकदम रँडमली सगळ्या गोष्टी ते इझिली. म्हणजे असं काही डोक्यात काहीच वागून ठेवून काहीच नाही असं. म्हणजे व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. 100%. ओके. त्याच्यामुळे लोकांना तो स्वभाव
आणि बरेचसे कारणं असतात. आता पतसंस्था असल्यामुळं मग लोकांना कर्ज देणं ते एक डोक्यात राहून, चला बोता त्यांनी आम्हाला मदत केली, आम्हाला उभं केलं आमच्या धंद्यापाण्यांमध्ये, आणि लोकांमध्ये असल्यामुळं मग खूप सामाजिक कामं केले ना. इतके सामाजिक कामं केले का देर इज नो लिमिट. पूर्ण पॉडकास्ट त्या याच्यातच जाईल आपला सांगता सांगता. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठा गुण कोणता? खूप गुण आहे त्यांच्यात. सिंगिंगचे गुण आहेत, त्याच्यानंतर कवी जे काही रामदास फुटाण्यांपासून जे काही लेखक, जे काही कवी लोक आहे त्या बाबतीत त्यांना खूप आवड आहे. त्याच्यानंतर आता जे काही त्यांचे नातू आहेत, कार्तिक, काव्या, पृथ्वी, त्यांच्याबरोबर खूप आवडतं त्यांना खेळायला, घेऊन फिरायला. ट्रॅव्हलिंग खूप आवडते त्यांना. मित्रांबरोबर मस्त खाणं पिणं, एन्जॉय लाईफ. आता ही 71, त्याच्यामुळं त्यांनी आयुष्यात सगळं केलं आहे आता. त्याच्यामुळं त्यांना तो टाईम स्पेंड करायला आवडतो सगळ्यांबरोबर. म्हणजे कोणाचा नातवांचा बर्थडे असेल, मग काय घ्यायचं, काय नाही, काय आणून द्यायचं, सगळं ते ऑलरेडी डोक्यात असतं त्यांच्या. आमच्यासाठी पण आज पण एवढं करतात का नाही करणार कोणी, एवढं नाही करणार कोणी. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे, आपण पाण्याविषयी म्हणतो, ते हिंदीमध्ये म्हणतात ना, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा. बरोबर, तसेच येते. 100%. लोकांशी जोडून राहण्याचं त्यांचं रहस्य काय आहे? त्यांचा मनमोकळेपणाचा स्वभाव. स्वभाव कसा असतो त्यांचा स्वभाव असा आहे का, एखाद्याशी ते ठरवलं त्यांनी का हा मित्र आपला झाला आहे, तर मग त्याला जीवापाठ जीव लावतील ते. आता त्यांचे मित्र इतके, म्हणजे आता तो गुण मीच घेतला आहे ॲक्च्युली. म्हणजे त्यांचा जो गुण आहे तो माझ्यात पण ऑटोमॅटिकली आलेला आहे. एक्झॅक्टली. मलाही मित्रांशिवाय होत नाही. आज आमचाही खूप मोठा ग्रुप आहे, त्यांचं तर आहेच. त्याच्यामुळं कसं आहे, त्यांच्याकडनं शिकणं खूप आहे. आज पण मी जेव्हा लेट जातो घरी, समजा 9 वाजता 10 वाजता, ते घरी पोचले का मग मला पहिला फोन येतो, वकील येणार आहे का नाही, की ते कुठे आहे, काय आहे, अशी काळजीने सगळ्या गोष्टी असतात. आणि मी आता कसं आहे, त्यांच्याबरोबर थोडंसं फ्रेंडली नेचर ठेवलं आहे. मी स्वतःहून जाऊन सगळ्या गोष्टी चर्चा केली पाहिजे त्यांच्याबरोबर, आणि करतो. ते घरातलं असो, बाहेरचं असो, आपले धंदेपाणी असतील किंवा काही असो, आपण ते चर्चा केलीच पाहिजे त्यांच्याबरोबर. कुठलाही डिसिजन घेताना आपण एक शब्दभर विचारतो, हे पटतं का तुम्हाला, सांगा, हो असेल तर हो, नसेल तर नाही. काय हल्ली कसं आहे, आता सगळ्याच गोष्टी बदलत चालल्या आहे. ट्रेंड जो आहे तो, पूर्वी पेपरवर्क कमी होतं, आता पेपरवर्क जास्त झालं आहे. इन शॉर्ट म्हणजे एक्सपिरियन्स मॅटर्स. हो, 100%. आणि तुम्ही त्यांच्याकडून म्हणजे असं डिसिजन मेकिंगसाठी तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या शब्दापुढं नाही आहे आज पण आम्ही. एक्झॅक्टली. आणि शब्दापुढं का जायचं, आणि त्यांना आवडत नाही ना ते. शब्दापुढं गेले का मग ते इट हर्ट्स ना, ऐकत नाही. अच्छा. मग त्याच्यापेक्षा एक शब्दभर विचारल्याने काय होणार आहे. शब्दभर विचारलं पाहिजे, नाही तर नाही म्हणतील, हो तर हो म्हणतील, वॉट एव्हर. मीन्स टिल टुडे ही इज द डिसिजन मेकर. 100%. आज ते आहे, त्याच्यामुळं आम्ही ना. बरोबर आहे. ते नसते तर आम्ही नसतो. अँड मग ते डिसिजन पण प्रॉम्प्ट होतात, हां, सक्सेसफुल एवढंच आहे होतात. का, मी ज्या गोष्टी अशा सांगतो किंवा समजून सांगतो त्यांना त्या पटतात. अच्छा. आता कसं त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात खूप फरक आहे. त्यांना थोडीशी अशी घाई असते त्यांना, पण कधी कधी आम्ही सांगतो, चला भाऊ थांबा, ऐका आमचं. त्यांनी खूप सामाजिक कार्य केलेली. हो. तुमच्या मते खूप मोठं त्यांचं कोणतं सामाजिक कार्य आहे असं तुम्हाला वाटतं? खूप सामाजिक कामं आहेत. इतके सामाजिक कामं आहेत का खूप मोठी लिस्ट आहे ती. स्टील वन इन लाईक त्याच्यामधून तुम्हाला असं वाटतं का, नाही दिस इज खूप छान, खूप मोठं आहे? मी तर हेच म्हणाल का, आयुष्यातले जे 2 मोठे पदं त्यांनी भूषवले, एक पिंपळगाव बाजार समिती त्यांनी स्थापन करून जे लोकांना रोजगार दिला तो, आणि निफाड सहकारी साखर कारखान्याला चेअरमनपद भूषवणं, त्याच्यातनं सामाजिक कामं खूप झालेत.
इतके झाले का आणि पाराशरी पतसंस्थेच्या माध्यमातून खूप झालेत. आता पूर्वी कसं आहे, पिंपळगावमध्ये 2च संस्था होत्या इन 80s. एक पाराशरी पतसंस्था आणि एक नामदेवराव बनकर पतसंस्था. या 2 पतसंस्थांनी लोकांना कर्ज वाटप देऊन तेव्हा उभं केले, धंदे पाणी असतील किंवा वॉटेवर. त्याच्यानंतर पिंपळगाव जेव्हा विकसित होत गेलं तर तिथं नॅशनलाइज बँका आल्यात पिंपळगावमध्ये. त्याच्यामुळे लोकांनी त्यांचे जे पैसे जे काय असेल ते पतसंस्थेमधनं काढून मग नॅशनलाइज बँकेत ठेवले. त्याच्यामुळे पतसंस्था हा जो विषय हा मग थोडासा थांबला. नॅशनलाइज बँका आल्यामुळं मग आता जे पतसंस्था आहेत त्यांनी फक्त त्यांच्या प्रॉपर्टी सांभाळायच्या. परंतु आता पतसंस्थेची पण जबाबदारी, घरातली पण जबाबदारी, बाहेरचे पण ज्या काही गोष्टी, आपले हॉटेल इंडस्ट्रीज, ह्या सगळ्या गोष्टीचा बसून ते निर्णय जे काही घ्यायचे ते घेत राहतो आम्ही. गीतेशजी, अनेक दशकं लोकांचा विश्वास टिकवून ठेवणं किती कठीण असतं? त्या बाबतीत मी एकच गोष्ट सांगाल, विश्वास टिकवणं म्हणजे तुम्ही तुमचे व्यवहार चांगले ठेवले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यवहार जर चांगले ठेवले ना तर 10 माणसं नाही, तुम्ही हजारो माणसं तुम्ही टिकून ठेवू शकतात, हे मी मानतो. खूप छान बोलले ते खरंच. आता घरी रिकाम्या वेळी तात्या काय करतात? खूप मोठं घर आहे, झाडांना पाणी देतात, नातवांबरोबर फुल टाईमपास चालू असतो. त्याच्यानंतर आराम, असं ऑफिसलाच असतात ते, किंवा घरी कोणी नसलं का मग आपला फोन बघतात किंवा आराम करतात, किंवा कोणी जे काही मित्र असतील त्यांना घरी बोलवून घेतात. मित्र कंपनी खूप आहे त्यांना, त्याच्यामुळं. आणि फिरायला खूप आवड आहे त्यांची. इतकं फिरायला आवडतं त्यांना का ते कोणीच करू शकत नाही, असं आम्ही पण नाही करू शकत, इतकं आवडतं त्यांना. कारण लोक आजही म्हणतात आम्हाला, ते तुमचे वडील वाटतच नाही, मोठे भाऊ वाटतात. तुम्हाला काय वाटतं का त्यांना सर्वात जास्त आनंद कशातून मिळतो? त्यांच्याशी कॉर्डिनेशन ठेवलं पाहिजे. त्यांच्याशी ज्या काही अप्स अँड डाऊन्स जे काय आयुष्यात आहे तुमचे, किंवा अडचणी ज्या काय असतील ते सांगितल्या पाहिजे. म्हणजे त्यांनाही सॅटिस्फाय होतं असं वाटतं मला. आणि कॉर्डिनेशन ठेवलं का मग हेल्दी रिलेशन टिकून राहतं. कॉर्डिनेशन तुम्ही ठेवलंच नाही, तुम्ही घरात एकत्र आहे, तुम्ही जर घरात एकमेकांशी बोलत नसाल तर मग ते चुकीचं आहे ना. मीन्स ही लाईक्स कम्युनिकेशन अँड ही डझंट लाईक सरप्राइजेस. हां, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही येऊन एकदम सांगितली तर ही वोंट टेक इट असं. राग आल्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी असते? पहिले ते 2, 4, 5 शिव्या असतात, मग फोन बंद असतो. एक तर मग कोणाशीच बोलायचं नाही त्या विषयावर. पण माझं उलटं असतं, मी त्या विषयावर उलटं मला बोलायला आवडतं. जर काही गोष्टी घडल्या आहे तुमच्या आयुष्यात चुकीच्या, ठीक आहे, हे बघा हे आयुष्य आहे, चुकीच्या, वाईट, अप्स अँड डाऊन्स ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण तुम्ही ज्या काही गोष्टी चांगल्या केल्या का तुम्ही कसं पळत जाऊन सांगतात. मग एखादी वाईट गोष्ट जरी झाली किंवा जी काही झाली, मग तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे. मग ते थोडंसं हलकं प्रेशर होऊन जातं ना. तुम्ही सांगितलंच नाही आणि ते दुसरीकडनं कळालं का मग ती अजून चिडचिड. त्याच्यापेक्षा मग जे काही गोष्टी घडतात त्या जाऊन सांगितल्या पाहिजे, डिस्कस केल्या पाहिजे, त्याच्यातनं वे आऊट मार्ग निघतो, हे मी मानतो. हे तर झालं रागाची गोष्ट. पण तुम्ही त्यांना शेवटचं भावुक होताना केव्हा पाहिलेलं आहे? शेवटचं भावुक होताना? भावुक होताना आत्ता जे काही नगर परिषदचे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यात थोडासा माझा पराभव झाला, तर ते सॅड होते. त्यांना असं 100% वाटलं होतं का आपलं सीट निघून येईल. पण चलो, पण मी काय असं खूप मनावर न घेऊन दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलो. अच्छा, म्हणजे तुमच्या मते देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. पण त्यांना थोडंसं कुठंतरी ते खूप भावुक झाले. कॉन्फिडंट होते ते सगळ्या गोष्टींबाबत, पण कुठं ना काही ज्या काही गोष्टी घडल्या ते त्यांनाही पटल्या नाही.
मग साहजिक आहे त्यांनाही ते थोडंसं वाईट वाटलंच, ते दिसून आलं मला. पण माझं कसं असतं का मी एखादी गोष्ट मनात ठेवत नाही मी. चलो पुढं निघायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टींना आपण सावरून पुढं गेलं पाहिजे आयुष्यात. गेलंच पाहिजे. आयुष्य खूप मोठं आहे. राज ठाकरेंनी किती निवडणुका लढल्या आणि किती पराभव बघितले, त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे. हे एक उदाहरण ठेवून आपण पुढं गेलं पाहिजे. बाकी काय, हार जितो ही आयुष्यातला तो खेळ आहे. आतापर्यंत एवढं मी जे तुमच्याशी बोलली, त्यांचं व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग आहे. हां, स्ट्रॉंग आहेच. कारण आज पण खासदार लेवलचे, आमदार लेवलचे, मंत्री लेवलचे लोक ते कनेक्टेड आहे त्यांच्याबरोबर. आणि प्रत्येकाला असं वाटतं ना का तात्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे. हां, स्वार्थासाठी त्यांनी कधीच काही केलं नाही, स्वतःसाठी किंवा काही नाही. असं जे काही केलं ते फॅमिलीसाठी केलं, लोकांसाठी केलं. हां, आणि आयुष्यात त्यांनी सिस्टम काय ठेवली का प्रत्येक पार्टमध्ये त्यांनी आयुष्य जगून आता ही इज एन्जॉईंग हिज लाईफ. चला आता आम्हाला घडवलं, आम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर मग जे काही राजकारणातला जो काही भाग होता तो एकदम जो काही फ्लो होता त्यांचा 25, 30, 40 वर्षाचा, त्याचे ते खूप केलं त्यांनी. फार म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून जे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री पाहिले, पृथ्वीराज चव्हाण पाहिले, विलासराव देशमुख पाहिले, बाळासाहेब ठाकरे पाहिले, शरद पवार साहेबांबरोबर त्यांचे रिलेशन, सगळ्यांबरोबर अजितदादा होते, सगळ्या लोकांबरोबर असे रिलेशन्स चांगले त्यांनी ठेवले. आणि जो हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यातलं जे गुण आहे ते तुम्ही स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात का गीतेशजी? मी उलटं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो मी. कारण मी कसं आहे, मला ठीक आहे त्यांचे जे काही गुण आहे ते साहजिक आहे, ब्लडमध्ये असणारच आहे आपल्या. परंतु आय लाईक टू बी व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑल. अच्छा. आता ही जी काही पॉडकास्टिंग आपण करतो आहे, चला म्हटलं आपण एक काहीतरी वेगळं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे लोकांना का आयुष्यात आईबाबांनी आमच्यासाठी काय केलं आणि काय केलं म्हणजे फक्त सांगून नाही. मग ते प्रत्येक गोष्टीत आपण त्याचं इन्व्हॉल्वमेंट ठेवलं पाहिजे. या गोष्टीत काय केलं, त्या गोष्टीत काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना. कारण नुसतं आपण जगतोय, खातोय, पितोय हे तर ठीक आहे, डेली लाईफमधलं रुटीन आहे. पण कुठंतरी आईवडिलांना आज आपण रिस्पेक्ट देऊनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ज्या काही गोष्टी केल्या आहे, आज त्यांचं म्हणणं काय आहे का तुम्ही ज्या काही गोष्टी करताय ते म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून करा. तुम्ही वाढवायचं का नाही वाढवायचं तो नंतरचा विषय, पण जे काही आम्ही केलं ते तुम्ही व्यवस्थित त्याचं सांभाळण करा. तानाजीराव बनकर यांचं गायन प्रेम नेमकं कसं आहे? हे कॉलेजपासून इची चाल तुरू तुरू हे त्यांचं फेवरेट गाणं. कॉलेजपासून त्यांना ते गायनची आवड आणि मैत्रिणी पण होतात त्यांच्या आयुष्यात, असं नाही का नाही नव्हत्या. आणि तो फ्लो आज पण ठेवतात आणि आहे पण मित्रांमध्ये बसले कुठे का मग चालू होऊन जातात. तर तुम्हाला काय वाटतं का संगीताने त्यांच्या आयुष्यात काय भूमिका बजावली आहे? काहीच नाही, एक आवड म्हणून, एक हॉबी म्हणून त्यांनी ती ठेवलेली आहे. पण तुमच्यामध्ये पण ते आलेलं आहे. मी तर कसं माझं पाचगणीमध्ये जे काही शिक्षण झाल्यामुळं ते एक सिंगिंगची जी काही माझी हॅबिट होती, मग ती कंटिन्युटी माझी मी ठेवली. मग 2006-07 मी इंडियन आयडलला गेलो होतो. हो, मग तिकडे माझे जयपूरला ऑडिशन्स झाले. जयपूरवरनं मग मुंबईला आलो. मग मुंबईवरनं थोडंसं झालेलं होतं सगळं पॉझिटिव्ह, पण माझं इकडं लास्ट इयर LLB चालू होतं, त्याच्यामुळे मग मला इकडं परत घेऊन आले. त्याच्यामुळे मग इकडचा जो मुंबईचा जो विषय होता तो क्लोज झाला. मग ते माझी पण जी हॉबी होती ती कंटिन्युटी आज पण ठेवलेली मी. असं नाही का मी इकडंच गेलं पाहिजे होतं तिकडं. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या पाहिजे. मग मी 4 मित्रांना घेऊन करू का मी एकटं करू, मी ते करतो. तात्यांना पण गाण्याची आवड होती, तुम्ही म्हटले का कॉलेजपासून. आणि तुम्हाला पाचगणीमध्ये होते तुम्ही शाळेत, तेव्हापासून हे फुटबॉल, क्रिकेट, गायनाची आवड, इंडियन आयडलमध्ये तुम्ही गेलेले आहात, तर काहीतरी आमच्या प्रेक्षकांसाठी पण होऊन 100% का नाही. मला सिंगिंग तुम्ही कुठेही म्हटलं तरी मी लगेच चालू होऊन जाईल. ते नक्कीच 2 लाईन मी म्हणेल तुमच्यासाठी.
चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. थँक्यू. गीतेशजी, तुमच्या फॅमिली मेंबर्सविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ते एक थोडक्यात जर तुम्ही माहिती दिली. नक्कीच नक्कीच. मला आम्ही दोघे जुळे भाऊ आहे, गीतेश आणि गौरव. ट्विन्स. हां, एक 12-15 मिनटाचा फरक आहे. मी मोठा आहे, तो लहान आहे. माझ्या मिसेसचं नाव सुजाता बनकर, त्याच्या मिसेसचं नाव सारिका बनकर. सुजाता इज फ्रॉम राहुरी, नगर जिल्हा, आणि सारिका इज फ्रॉम गंगापूर. मला 2 मुलं आहे, त्याला 1 मुलगा आहे. आमची आई कोपरगावची आहे. त्या 4 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. अशी फॅमिली आहे आमची. अच्छा, स्वीट फॅमिली, नाईस. हां, आता मुलं 8th ला गेलेत आणि पृथ्वी 10th ला गेला, त्याच्या गौरवचा, आणि माझे 8th ला गेलेत. ओके ओके. आणि मस्त रुटीन चालू आहे त्यांचं. माझी काव्या जी आहे मुलगी, शी इज अ व्हेरी गुड डान्सर. कार्तिक आत्ता जस्ट त्याचे फुटबॉल कॉम्पिटिशन झाले, हैदराबादला गेला होता नॅशनल्सला. पृथ्वी ऑल्सो इज अ व्हेरी गिटार छान वाजवत होतो. इज ॲक्टिव्ह लाईक मी ओनली. म्हणजे काही म्हणतात ना असे का चाचूवर गेलेलं आहे, काही गुण आहेत माझे त्याच्यात. अच्छा, फुटबॉल आणि गिटार. हां, त्याला फुटबॉल पण आवडतं, क्रिकेटही आवडतं, गिटार पण ओके. आवडतं. कारण कसं आहे, कधी कधी आम्ही रात्री मी नाशिकला जेव्हा असतो तर मग मी त्याला सांगतो, चल गिटार घे, आपण मस्त गाणं म्हणूया. मग मस्त रेकॉर्डिंग करून मग चालू होऊन जातं, मॅशअप चालू होऊन जातं आमचं. क्या बात आहे. असं आहे. आणि कसं आहे, फॅमिली नेचर सगळ्यांना घेऊन चालणं हे माझं एक काम आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ते करत असतो आपण. म्हणजे तुम्ही तर तात्या तर मल्टी टॅलेंटेड आहेतच. यू आर वन ऑफ दॅम. आणि मग घरातली मुलं पण यू आर जस्ट तसं ॲटमॉस्फिअर देत आहेत का? बरोबर आहे. कारण आता आम्ही जेव्हा बोर्डिंग लाईफमध्ये जी काही घालवले दिवस, तसे दिवस आता नाही राहिले बोर्डिंगचे. त्याच्यामुळे थोडंसं प्रश्नचिन्ह होता का त्यांना, मुलांना आपण बोर्डिंगला टाकलं पाहिजे का नाही. त्याच्यामुळे आता एज्युकेशनच्या बाबतीत आपण मुलांना दिलंच पाहिजे, चांगलंच एज्युकेशन दिलं पाहिजे. परंतु काही गोष्टी अशा ज्या आहेत का आपण कट ऑफ केल्या पाहिजे. म्हणजे हल्ली कसं आहे, आता मोबाईल कट ऑफ केला पाहिजे. ज्या गोष्टीला पाहिजे त्याच गोष्टीला द्या. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. मुलांना जे काय आता ती एकदम हॅबिट झालेली आहे. त्यांना रुटीन, त्यांची ॲक्टिव्हिटीज वाढून त्यांना रुटीनमध्ये ठेवलं का ते ऑटोमॅटिकली मोबाईलचा विसर होऊन जातो त्यांना. त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटीज जास्त लावलेले आहेत त्यांचे. ओके ओके. म्हणजे एक म्हणतो ना आपण का जनरेशन गॅप असतं, तर पण ते मी मुलांना असं जनरेशन गॅपमध्ये नाही ठेवत. मी असं काही ॲज अन फ्रेंड ओनली मी त्यांच्याबरोबर असतो, तिघांबरोबर. बट देन यू हॅव इन्व्हॉल्व देम सो मच, सो नाईसली, नॉट सो मच, हां, सो नाईसली. मीन्स तुम्ही आता म्हटले तो फुटबॉल पण करतोय आणि तो गिटार पण. दिस इज समथिंग व्हेरी नाईस. काय आता सराउंडिंग चांगलं आहे. आपले जे काही आई वडील असतील, आजी बाबा असतील, त्यांचेही शिकवण आहेत, आपले पण शिकवण आहे. बाकी त्यांचे मामा लोक, त्यांचे जे काही तिकडचे घरचे समजा. कारण सुजाताचे दोघं भाऊ दे आर इन टू IT सेक्टर, आणि सारिकाचे जे भाऊ आहेत ते आता त्यांचा एक नवीन ब्रँड आपण कोल्हापूरचा आहे, हॉटेल 712 म्हणून. तो थोडासा मी पुढाकार घेऊन चालू केला आता. आणि बाजूला त्यांचा आता गीता लॉन्स पण चांगलं चालू आहे. येस येस येस. त्याच्यामुळं धंदेवाईक सगळे एकदम चांगले सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या. आजच्या तरुणांनी तानाजीराव बनकर यांच्या आयुष्यातून काय शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं? आजचा तरुण म्हणजे कसं आहे, आता ही 71 राईट नाव.
आता कसं आहे, ग्रामीण भाग, शहरी भाग हे आता काही राहिलं नाही आहे. पूर्वी होता ग्रामीण भाग, परंतु आता पिंपळगावनं अशी कनेक्टिव्हिटी झाली आहे, म्हणजे हार्डली विदिन हाफ ॲन आवर माणूस जातो येतो. आता कसं आहे, आपल्या सराउंडिंग्समध्ये ज्या लोकांनी जे जे केलेलं आहे त्या लोकांना ते लक्षात असतं, परंतु ट्रेंडच्या हिशोबाने आपल्याला चालावंच लागतं का आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे हे सांगावं लागतं, हे बोलावं लागतं. त्याच्यामुळे लोकांनी संदेश हा जो आहे का तात्यांकडनं काय घेतलं पाहिजे, रिस्पेक्ट. सगळ्यांनी आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. तुम्ही काही घ्या का नका घेऊ, त्यांना रिस्पेक्ट द्या. त्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आज. बाकी तर खाणं पिणं फिरणं हे सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये चालत राहणार आहे. तुम्ही जर आईवडिलांना डिसरिस्पेक्ट कराल तर मग इट इज नॉट गुड. त्याच्यामुळे रिस्पेक्ट ठेवून काय असेल त्यांच्याशी कॉर्डिनेशन, त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी ही ठेवून आपण बोललं पाहिजे, चाललं पाहिजे. प्रेम द्या, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी त्यांना रिस्पेक्टच पाहिजे हे मी मानतो. तुम्ही रिस्पेक्ट नाही दिलं ना तर मग समथिंग इज गोइंग टू हॅपन व्हेरी, म्हणजे काहीतरी चुकीच्या गोष्टी होतात. मग ते कुठं ना कुठं कमी असतात. मग याच्यामुळं हे झालं, मग त्याच्यामुळं हे झालं. त्याच्यामुळं त्यांच्या गोष्टी ऐकत चला. हां, ऐकत चला म्हणजे कसं, तुम्ही कॉर्डिनेशन ठेवा, कनेक्टिव्हिटी ठेवा. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सांगा ना. आजकालच्या तरुणांना काय आहे, दे नीड गुड मनी, गाड्या, फिरणं, बस. म्हणजे हल्लीची जी पिढी आहे ती, मी त्यांना नावं नाही ठेवत आहे, पण संस्कृती कुठं चालली आहे याकडं पण आपण ॲज अन पॅरेंट मी लक्ष देऊ शकतो किंवा आजी बाबा देतील. थर्ड पर्सन नाही येणार आहे लक्ष द्यायला. आपल्यालाच लक्ष देणं आहे आपल्या मुलांवर. आपण ठीक आहे इझिली सांगतो हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण ते प्रॉपर वेनी झालं पाहिजे. त्यांचं अपूर्ण स्वप्न कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं, आणि कसं ते तुम्ही पूर्ण करणार पुढं? असं त्यांनी ज्या आयुष्यात गोष्टी केल्या ते नीट सांभाळणं हेच त्यांच्या डोक्यात असतं आणि सांगत असतात आपल्याला. स्वप्न म्हणजे आता आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना चांगली बायको भेटली, बायकोची साथ भेटली, त्याच्यानंतर सुना चांगल्या आल्या, मुलं चांगले आले, नातू चांगले आले. आता एक 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 गोष्ट आयुष्यात. आता 71 जेव्हा 71मध्ये आलेत ते, आता एक्सपेक्ट काय करणार आहे ते? तरी म्हणजे असं इन पास्ट काहीतरी स्वप्न असतील एखादी, तुम्हाला असं वाटतं का हे नाही करू आता शकले? त्यांच्या स्वप्नांमध्ये काही गोष्टींचा जो भर आहे ते आम्ही दोघांनी दिला समजा. मग हे करा, ते करा, मग कन्व्हिन्स केलं आम्ही, मग ते ऑटोमॅटिकली घडलं. आता आमची जी काही स्वप्न आहेत समजा आमचे, ते आम्हाला दोघांना घडवायचे, मी आणि माझ्या भावाला. आणि आम्ही जर काही चांगलं केलं तर 100% दोघांना आनंद होणार आहे. आता बघणं म्हणजे देखरेख बघणं किंवा मुलांना चांगलं घडवणं, काही गोष्टी अशा असतात का मग फॅमिलीच्या काही गोष्टी मग ते बसून चर्चा झाल्या पाहिजे. बाहेरच्या गोष्टी आता आमच्याकडं कसं आहे, आता पॉलिटिकली पण काही गोष्टी आमच्या म्हणजे घरात चर्चा नाही करत वडील आमच्याबरोबर. हां, घरात म्हणजे आता काही स्वभाव त्यांचा आहे तसा. ऑफिसला गेले का मग बाकीच्या गोष्टींची चर्चा होती माझी. मग घरात आम्ही जास्त डिस्कशन नाही करत अबाउट पॉलिटिक्स. परंतु पॉलिटिक्स हा जो शब्द आहे तो आमच्या फॅमिलीत, त्यांच्या रक्तात आहे, माझ्या रक्तात आहे, भावाच्या रक्तात आहे. आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही करू पाहतो आहे. येत्या काळात किंवा भविष्यात वॉटेवर जे काय मला कुठं संधी भेटणार आहे किंवा भेटेल त्याचं नक्की सोनं करेल मी. आणि का नाही करायचं? एवढं वी आर वेल एज्युकेटेड, लोकांची समस्या आम्हाला जाणून आहे, आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो, बोलू शकतो. ह्या दृष्टिकोनाने पॉलिटिक्स हा जो शब्द आहे तो अवतीभवती आहेच आमच्या. त्याच्यातनं बाहेर निघणं, हां एवढं आहे का एक गोष्ट नाही ठेवत मी माझ्या डोक्यात कधी. काय एक गोष्ट आपण ठेवली का मग माणूस इरिटेट होतो. मी जिथं जातो मी तिथला होतो, माझा असा स्वभाव आहे.
मी नाशिक गेलो का मग नाशिकसारखं मित्र, आपले ऑफिसला गेलो का ऑफिस, पिंपळावला गेलो का पिंपळासारखं. असं काही नाही का VIP कल्चर ठेवलं आहे किंवा काय, सगळ्यांना घेऊन सोबत चालायचं. कुठं काही अडचणी आल्या की कन्सल्टन्सी करा, काय जे काय असेल. पण आपल्याला कसं कनेक्टिव्हिटीमध्ये मित्र, मी खूप मानतो माझ्या मित्रांना का आय वॉन्ट ऑलवेज विथ मी. मला ते कायम माझ्यासोबत पाहिजे असतात. खाणं पिण्याचं आपल्याला खूप आवड आहे, फिरण्याचं आवड आहे, सगळ्या गोष्टी अशा कंटिन्युटी मी ठेवत राहतो. प्रत्येकांचे बर्थडे सेलिब्रेशन, इन्व्हॉल्वमेंट असते. कुठं जायचं असेल तर चलो, सोबत जाऊ सगळेजणं. देवधर्म असतं, फिरणं असतं, सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे लोकांचं भलं करणं हे पहिले पण होतं आणि पुढं पण राहणार आहे. हेच तुमच्या पॉलिटिक्सची परिभाषा आहे. एक पॉझिटिव्ह वेमध्ये पॉलिटिक्स हो हो, 100% करायचं आहे हे करायचंच I ना. can पॉलिटिक्स कसं आहे आता, हल्ली राजकारण बदलून गेलं, एक लक्षात घ्या. हल्ली सगळेच लोक बघतात आहे कोण कसं बोलतो, कोण काय करते. सगळ्या लोकांना जाणून आहे कसं चाललं आहे पॉलिटिक्स. परंतु आपण आपल्या गोष्टींवर ठाम पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडंट असतो आपला. हां, जरी कॉन्फिडंट नसला तर मग 4 मित्रांबरोबर डिस्कस करा, मग तो पॉझिटिव्ह करून घ्या. तुम्ही 4च ठेवा, पण चांगले ठेवा आयुष्यात मित्र. हे आपला एक, पण माझं असं आहे, माझ्याकडे सगळे चांगले मित्र आहे, सगळ्या क्षेत्रातले चांगले मित्र आहे माझ्याकडं. नाही, पण ते असं असतं ना गीतेशजी, आप भला तो जग भला. तुम्ही पण त्यांना तसं फ्रेंडशिप, मित्रता दिलेली आहे. आमचा ग्रुप असा आहे का आम्हाला होत नाही एकमेकांशिवाय. आम्ही संध्याकाळी रोज चहा कॉफी असतीच आमची. आमचे जे काही मित्र, अनिल हेकरे असतील, संजय बुटे असतील, कैलास लोणे असतील, आशुतोष कहाणे असतील, सगळे जे काय आहे. भविष्यात लोकांनी तात्यांची आठवण कशी ठेवावी अशी तुमची इच्छा आहे? आता कशी ठेवावी म्हणजे, आता त्यांच्या बरोबरचे जे लोक आहे त्यांना आज माहिती आहे का तात्यांनी काय केलं आहे. आणि नवीन पिढीला म्हणजे आमच्यासारखे नाही, पण आमच्या अजून खालची जी काही नवीन पिढी तयार होती आहे त्यांना तर एकदा नाही 3दा 4दा सांगितल्यानंतर ते लक्षात येणार आहे. कारण त्यांच्याबरोबरची जी काही पिढी होती ती आता ऑलमोस्ट 70-75 टच झाली आहे. आमच्या पिढीमध्ये आता वी आर 40s 43 42मध्ये रनिंग आहे आत्ता समजा. हां, आम्हालाही माहिती का वडिलांनी काय केलं आहे, आणि ते साहजिक आहे का आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ते सांगत राहणार, नवीन पिढीला पण. आणि जुन्या पिढीला तर ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यावर नवीन पिढीला तर सांगतच राहू का आमच्या वडिलांनी काय केलं, किंवा लोकांना दाखवू, आम्ही सांगायचा प्रयत्न करू, ठेवायचा प्रयत्न करू का काय केलं आहे त्यांनी. लर्निंग फ्रॉम द पास्ट एक्सपिरियन्सेस म्हणजे. कारण ह्या गोष्टी खूप आयुष्यात आहे ना, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे आहेच. काय 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 केलं आहे त्यांनी, आणि तो सांभाळ आम्हाला घेणं आहे, आणि तो नक्कीच मी सांभाळ घेतो आहे आणि घेईन इथून पुढे पण जबाबदारीने, हे मी सांगतो. आता जबाबदारी तो तुम्ही घेतच आहात आणि खूप अशी त्यांची वाटचाल तुम्ही वाढवलेली आहे. पण एक मुलगा म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल सर्वात जास्त अभिमान कशाचा वाटतो? अभिमान हाच वाटतो का आपल्याला एवढे चांगले आईवडील दिले, एवढं आम्हाला घडवलं, एवढं आम्हाला दिलं. हेच शब्द त्यांच्यासाठी आज मी तरी मानतो का एवढं जे काही दिलं ते म्हणजे इट इज व्हेरी, म्हणजे कष्टातनं उभं करून आज सगळं दिलं आम्हाला. आणि नक्कीच त्याचं जे काही त्यांना जे पाहिजे ते नक्कीच त्यांना देऊया. आणि घरात मी मोठा असल्यामुळं मग सगळ्यांचं मन, सगळ्यांचं ऐकून मग ते बसून डिसिजन्स घेणं, सांगणं, या गोष्टी ऐकून सांगून डिसिजन्स त्यांनाही सांगत जाऊ, त्यांचेही आपण जे काही म्हणणं असेल ते ऐकत जाऊ आणि पुढं चालत जाऊ. जर आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुमच्या वडिलांविषयी एक वाक्य बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल? एक वाक्य. माझ्या बाबांनी मला खूप काही दिलं.
आणि माझ्या बाबांनी आणि आईने आमच्यासाठी खूप काही केलं. सिरियसली इट्स टू आज इमोशनल. 71वा जो काही वाढदिवस आहे त्यांचा 1 जूनला, ॲक्च्युली त्यांच्या वाढदिवसाच्या संदर्भात सांगायचं झालं तर ते दरवर्षी थांबत नाही वाढदिवसाला. वाढदिवसाची प्रथा त्यांनीच चालू केली साजरी करायची. परंतु आता कुठंतरी त्यांना असं वाटतं का रिलॅक्स लाईफ जगलं पाहिजे, कुठं लोकांना आपण अजून त्रास दिला पाहिजे. परंतु 71वा वाढदिवस असल्यामुळं मग आम्ही दोन्ही भावांनी 2 कार्यक्रम जे काही 31ला आणि 1ला ठेवलेलं आहे. 31ला समाधान शर्मा महाराजांचं आपण कीर्तन ठेवलं आहे आणि 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर विनोद बाबर, ही इज फ्रॉम कराड, त्यांचं आपण व्याख्यान ठेवलं आहे. आणि 1 तारखेला सकाळी थोडंसं गेट टुगेदर आमचं फॅमिलीचं राहील. त्यांच्या बहिणी, आमचे 4ही घरांचे सगळ्या मुली मुलं सगळे येणार आहे आणि तो एक छोटंसं सेलिब्रेशन करूया आम्ही. म्हटलं हे 71वा वाढदिवस चांगला झाला पाहिजे असं एक डोक्यात होतं आणि तो एन्जॉय सगळ्यांनीच केला पाहिजे मनापासून. जे तात्यांबरोबर ज्यांनी काम केलं, म्हणजे ते आदरणीय श्री माणिकराव कोकाटेंपासून सगळेच जे काही ज्येष्ठ लोक आहेत. माणिकराव म्हणजे त्यांचे खूप जवळचे क्लासमेट आहेत, ते कॉलेज क्लासमेट. सगळे दिलीप काका असतील, भास्कर नाना असतील, सगळेच असतील. सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि सगळ्यांनी तो कार्यक्रम येऊन एक छाप दिली पाहिजे. बुवा तात्याच 71मध्ये पोचले तर नक्कीच तात्यांना जाऊन भेटलं पाहिजे आपण. गीतेशजी, तात्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे? संदेश हाच द्यायचा आहे, आता 71 तुम्ही लागलेत, म्हणजे 71 कंप्लीट करून तुम्ही 72मध्ये चाललेत. नक्कीच 75 चांगला याच्यापेक्षा मोठा करू आपण. आणि सांगायचं तात्पर्य हेच का तुमच्या शब्दापुढं कधीच जाऊ शकत नाही. तुमचे तुम्ही जे काही आदर्श दिले, जे काही मॅनर्स दिले, एथिक्स दिले, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून तुमच्याबरोबर कायम आम्ही आहेच. तुमच्यापासून दूर कधी राहू शकत नाही आम्ही. गीतेशजी, तात्यांविषयी तो आपण बोललोच, पण तुमच्या आईंनी त्यांना दिलेली साथ याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. साथ तर खूप मोठी साथ आहे, कारण काही असं म्हण पण आहे ना का एका माणसाच्या मागं एक स्त्री उभी असते, म्हणजे ती माझी आई आहे. ती पण मोठी फॅमिली खूप. कोपरगावमध्ये तिचे 4 भाऊ 5 बहिणी. आणि जेव्हा लग्न झालं 83ला जानेवारीला, नोव्हेंबरला आम्ही झालो आणि अचानक दोघं झालो ना. असा एक्सपिरियन्स काही नाही ना. दोघं ट्विन्स झालो आम्ही आणि त्याच्यातनं मग हळूहळू आम्हाला घडवलं. तेव्हाही एकत्र फॅमिली होती. मग असं हळूहळू सगळ्या गोष्टी, जेव्हा आम्ही पण शिक्षणाला जेव्हा पाचगणीला गेलो तेव्हा तिने पण मोठा दगड असं डोक्यावर ठेवून, छातीवर ठेवून असं ते आमच्या, म्हणजे एवढ्या लहानपणी एवढं त्याग देऊन डिफिकल्टच होतं ना सगळ्याच गोष्टी. आणि मग जेव्हा जबाबदारीने जेव्हा शेती करायला लागली ती, कारण शेती करायला मग एक्सपिरियन्स कमी होता. मग हळूहळू मळ्यात जायला लागली. मग सगळे जबाबदारीने कामं, मग ती पण तिच्या कामात मग्न राहायची. अशी पाचगणीवरनं आम्ही आलो का मग खाणं पिणं, मग ती केक बनवायची. आम्हाला केक्स खूप आवडायचे तिच्या हातचे. असं मजा यायची अशी. म्हणजे आय मस्ट से का तुमची फॅमिली जी आहे ती म्हणजे गावात, म्हणजे पहिले पूर्वी गावात राहून सुद्धा खूप, म्हणजे त्यांचे विचार खूप मॉडर्न होते. हो. आणि त्यांच्यामुळेच, म्हणजे तात्या झाले, आई झाले, त्यांच्यामुळेच तुम्ही ग्रो करू शकले असं मला तिने वाटतं. खूप सगळ्यांचं केलं तिने, हे मी स्पष्ट सांगू इच्छितो. सगळ्यांचं केलं तिने. आणि तिचा स्वभाव थोडासा फटकळ आहे, डायरेक्ट बोलती ती.
पण नंतर तिला नंतर कळतं, मग आपण काहीतरी जास्त बोललं गेलो आहे. पण चलो, शेवटी आई आहे ती. आपल्यालाही आज आपल्याला लहानपणी सांभाळलं तिने एवढं काळजीने किंवा वॉटेवर. आज आपल्याला आपली जबाबदारी आज, मग ते आपण व्यवस्थित सांभाळणंच आहे. किती कारणं बाजूला सगळे ठेवून आपल्याला सांभाळणं आहे, वॉटेवर जे काय असेल काय नसेल, असं वाटतं मला. कारण आई कसं आहे शेवटी सगळ्यांनाच प्रिय असते ती. ते कोणी असो, मुलगी असो मुलगा असो, आई प्रियच असती. ती मारायची खूप मला लहानपणी. मी असं काही मस्ती केली ना, त्या झाडू घेऊन जायची, अशी मारायची मला खूप. मी असं वरडायचो मी असं. तुम्हाला ते प्रसंग मजा यायची. एकदम डोळ्यासमोर लगेच येत येतात. असेल आता सर. आज पण बोलतो मी तिच्यासमोर. झाडू घेऊन बांबू घेऊन पळायची ती माझ्या मागं. मी पलंगाच्या खाली जायचो. लय मजा यायची अशी. खरंच म्हणजे आईविषयी बोललो ना तर खूप काय आम्हाला छान. ते कसं आहे, आम्हाला सवय होती. म्हणजे आता लहानपणी काय काही जास्त कळत नव्हतं. आमच्याकडे जेव्हा पाहुणे यायचे घरी लहानपणी, जुन्या घरी, मग ते पाहुण्यांची चपला आम्ही त्या जाऊन बाहेर टाकायचो, त्या गटारीत टाकायचो, कुठेही टाकायचो. आणि ते पाहुणे जेव्हा बाहेर निघाले का मग ते करायचं कुठं गेले चपला. मग आम्ही असं बसायचो, आम्हाला काही माहीतच नाही बुवा. मग ती मम्मी जाऊन घेऊन यायची. असे खूप छोटे छोटे मोमेंट्स आहेत असे. गाड्यांवर बसलो का, आम्हाला गाड्या येत नव्हत्या, जाऊन चावी घ्यायची, गपचूप जायचो. गाडी आली मागं का ढुश डायरेक्ट डॅश व्हायची आणि परत मजा यायची अशी. ट्रॅक्टर चालवायचो, ट्रॅक्टर तर डायरेक्ट आमचा, मी बसलो का डायरेक्ट पुढं निघून जायचं, सगळे मागं पळत यायचे आमच्या. म्हणजे असे खूप छोटे छोटे मोमेंट्स आहे असे लहानपणचे. तर म्हणजे खूप हसून खेळून आणि खरंच म्हणजे तुम्ही खूप कमी वयात तुमच्या, कारण आमच्याकडं कसं आहे, ते हे झालेलं आहे. आमचे मामा पण ट्विन्स, सख्खे मामा. माझी जी वाईफ आहे तिचे सख्खे चुलत भाऊ ट्विन्स. ओके. आईचे मामा पण ट्विन्स, आम्ही दोघं ट्विन्स. म्हणजे ते असं पिढ्यानपिढ्या येऊ राहिलं कुठून ना कुठून असं. आता भविष्यात तिघांमध्ये कोणाला होतं ते माहीत नाही. पृथ्वी, काव्या और कार्तिक. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आणि खूप असे तुम्ही काम आणि कंटेंटेड आहात आणि दॅट शोज का तुम्हाला खूप छान अशी लिगसी भेटली आहे तुमच्या आईवडिलांकडून. एक असतं सर म्हणजे थॉट प्रोसेसेस असतात, आयडियाज असतात. ते लेगेसी अशीच चालू राहणार आहे. वडिलांचं नाव कायम आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं. मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, वकिली क्षेत्रात असो, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असो, पॉलिटिक्समध्ये असो किंवा काही पण, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, एन्जॉय करणं लाईफ, सगळ्यांशी छान राहणं, छान बोलणं, छान वागणं, हे दृष्टिकोन आपण ठेवून, चांगला व्ह्यू ठेवणं, आपल्या पोरांना आपण चांगलं घडवणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आयुष्यात. आणि याचीच आज गरज आहे. तुम्ही बघत असाल काय काय चालू आहे जगात, तर असे थॉट्स असतील म्हणजे हे थॉट्स तुमच्या हिरोकडून आहे. सुपर हिरो म्हणजे तुमचे तात्या, बरोबर. तुमचे वडील. एक वडील सुपर हिरो असतात आपल्यासाठी, पण का असतात हे आज ॲडव्होकेट गीतेश बनकर साहेब यांनी आपल्याला सांगितलं आहे. सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो इट वॉज अमेझिंग टॉकिंग विथ यू. खूप छान असं हा पॉडकास्ट झालेला आहे. असं वाटलंच नाही आपल्यासमोर कॅमेरा आहे का काय आहे. आपण बसून असं बोलत होतो आणि मला खूप काही शिकायला मिळलं आणि आपल्या प्रेक्षकांना पण खूप काही इथं शिकायला मिळालं असेल हे मला वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच.